तर 6 वर्षात 1200 कोटींचा निधी आणला असं विश्वजित कदमांनी म्हटलंय। तर विश्वजित कदमांच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, संग्राम देशमुखांनी हा आरोप केलाय। पूर अवकाळीच्या काळात मदत झाली नाही असं संग्राम देशमुखांचं म्हणणं आहे। पळूस कडेवाड गावमध्ये विश्वजित कदम विरुद्ध संग्राम देशमुख अशी लढत आहे। आकडेवारी कळत नसेल किंवा त्यांचं शिक्षण जरा कमी असेल, 1200 कोटीचा निधी या 6 वर्षात आणला आणि तो कागदावर आहे। लोकांना सगळा विकास दिसतोय, म्हणूनच एवढा उत्साह लोकांमध्ये आहे आणि एवढं चांगलं वातावरण आहे। आम्ही कारखान्यात ऊसाची बिलं वेळेत दिलेली आहे, कामगारांचे पगार वेळेत दिलेले आहेत, विरोधकांना बोलायला काही नाही आणि म्हणून असल्या गोष्टींवर माणसं लक्ष देणार नाही। विश्वजित कदम हे गेली 10 वर्षे नेतृत्व करतायत। या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांचं सरकार असताना अशी जी आत्ता अनुभवतोय आम्ही, ज्या योजना आहेत, सरकारच्या प्रती असणारी मदत आहे, ही या ठिकाणी पाहायला मिळत नाही। त्यांच्याकडून ती करता आली नाही। त्यांच्याकडे कृषी खातं होतं, सहकार खातं होतं, समाज कल्याण खातं होतं, अशी विविध खाती घेऊन ते या ठिकाणी काम करत होते। या पलूस तालुक्यामध्ये पूर आला, या पलूस तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आला, त्यावेळी आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी मदत होताना पाहायला मिळाली नाही किंवा त्यांच्याकडून झाली नाही।